आता सुनीलला सांगू लागलो मला लई जोर आहे, म्हणजे व्हिडिओ काढायचा याचा, म्हणजे हां म्हणजे त्याचं म्हणणं जोर तर पाहिजेच. पण मला माझं म्हणणं असं आहे, जोपर्यंत माझं शिक्षण चालू होतं तोपर्यंत माझं असं चालू होतं की बाबा MPSC डोक्यामध्ये. अजून पण लग्न झाल्यावर पण माझ्याकडे कमी 1-1.5 वर्ष थोडंफार डोक्यात चालूच होतं की बाबा MPSC. पण त्याच्यानंतर म्हणलं नाही, लोकसेवा जर करायचीच असेल तर गव्हर्नमेंटचाच माणूस व्हायची म्हणून काय गरज आहे का? काय बंद पडलं, हे लोक तरी लोकसेवाच करायलेत ना. आता हाय हे बा, आता हाय याचं काम करतो, हा इथं लोकसेवा करतो, हा लोकसेवाच आहे. हरभरा फवारणं चालली, हरभरा पिकवणं, बाजारात नेऊन घालणं आणि लोकांच्या मुखापर्यंत पोहोचवणं, टरबूज पिकवणं, हे सगळे ही लोकसेवाच आहे. मी जी करत होतो ती पण लोकसेवाच होती. आता असतील मी जरी सोडून दिलं तरी पण हे पा, सेवांमध्ये फरक आहे. तुम्ही कोणाला देताय, काय देताय. चॅनलला सबस्क्राईब केलं म्हणून त्याला सबस्क्राईब केलं त्याला फुकट हे टरबूज खायला. कधी बरं ती आणखी 1.5 महिन्यानं, 3 महिन्यानं, 2 महिन्यानं, 2-2.5 महिन्यानं. म्हणजे घरपोच देणारे का यावं लागेल खायला? यावं लागेल खायला फुकट. कधी ते पिकल्यावर का पिकायच्या आधी? पिकल्यावर गाडी निघा टायमाला नाही, त्याच्या अगोदर. हां त्याच्या अगोदर पिकल्यावर ना. हा पिकल्यावर. टरबूज पिकायला किती दिवस लागतील? 2.5 महिने. 2.5 महिन्यात पिकत? हां 70 दिवस ते 75 दिवस. अरे भाऊ, लोक लय मोठे येते तुझी वाडी अशीच जाईन. अरे भाऊ म्हणजे अशी म्हणजे लोक खाऊ जाते. 5 चक्कर आहे, कमी नाही. 5.5 चक्कर. ते बा आपल्या म्हणजे सुनील भाऊचं म्हणणं असं आहे की जे पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करीन, व्हिडिओ लाईक करीन, तुम्ही या दाखवा आणि 5.5 एकर आपल्याकडे कलिंगड टरबूज लावलेले या आणि खाऊन जा. 2.5 महिन्यानंतर तुम्ही डेट सेव्ह करून ठेवा आजची. आज मला वाटतं 13 जानेवारी, 14 जानेवारी 2026. तर अजून 2.5 महिन्यानं तुम्ही या आणि व्हिडिओ दाखवून टरबूज काय खायचे तर खाऊ शकता. न्यायचं असेल तर ते आम्ही नाही, खायचे तर खा, पण आता कसं आहे न्यायचं म्हणल्यावर त्याचं जरा याच्यावरच पोट पाणी, तर ते तेव्हाचं तेव्हा आपण बघू. पण जे बोललो ते बोललो. तुम्ही काय खायचं तर खा, बिंदास आहे का नाही. आपल्याच भावाचं रान म्हणून हे असं आहे. हे पहा, हे फवारणी चालू आहे, हरभरा फवारणी. तिथं ती कीटकनाशक फवारणी चालू आहे. मग आवाजच गेला आणि लाईट कशी राहील. समजा पाईपाचा नळीचा लय फास्ट आली. हे पहा, लोकसेवा. जस्ट ते काय झालं, तुषार चालू. त्या बाईचं तुषार चालू आहे, तुम्हाला दिसत असतील का नसतील मला नाही माहीत. आपली क्वालिटी एवढी काय भारी नाही आहे. आता मला हा हे बाईचं तुषार चालू आहे, दिसण्यापुरतं आहे, लय पण क्लिअर काय कामाचं. तर काय त्या होलची मलची म्हणा 1.25 फूट. 1.25 फूटवर आहे काय? 1.25 फूट कलिंगडासाठी एक नंबर. याचा आणि त्याचा भाव एकच आहे का? नाही, 100 रुपये जास्त आहे का याचा? अरे पण याची मेहनत डायरेक्ट तुमची कमी व्हाली 100 रुपयामध्ये. एक माणसाला जर हे मला वाटतं 1.25 एकर 1.25 एकर असं का 2 एकर ही ठीक आहे. 4 एकर आहे. एवढं पुरं पाडला 4 एकर. अरे आई सॉरी हा, मी ह्या पाईपाच्या पलीकडे वावरत नाही समजिलं. 4 एकर आहे. हे पाय 4 एकरमध्ये मला काय म्हणायचं होतं, एवढं माणसाला जर समजा हे करायचं असेल तर 2 दिवस तर लागते ना एक माणसाला. आणि एक माणूस कमीत कमी चांगली साजरी घेतो, समजा 500-600 रुपये तर आहेच पर डे. तर त्याला 500-600 रुपये दिवस तर तुमचं हे आहे ते जर होलचं तुम्ही घेतलं 1.25 फुटावरचं तर भारी आहे. 3 जणाला 2 दिवस लागतील. बघा 3 जणाला 2 दिवस लागतील. आणि सरी मोठी आहे ना, 4 एकरची आहे. तर सरी लई मोठी आहे तर तुम्हाला तेवढे दिवस लागतीलच. नाही मशीनची कटिंग आहे ना.
मशीनची कटिंग आहे ना, मशीनची काय हा मशीनची कटिंग. मशीनची कटिंग आहे तर बरोबर आहे ना, एकदम ॲक्युरेट. आता समजा माणसांचा याला मॅन्युअली समजा हातानं जर भोकं पाडायची असली होय. तर एक इथे एक तिथे एक इथे एक तिथे जातं. पण हे बघा आता हे कसं आहे, बरोबर कट टू कट एकदम. त्याचा फायदा एक आहे की रोपाला पाणी बरोबर जातं, मूग घेत नाही काय नाही, काय. रोग येत नाही काय नाही. त्या पैसा लिकीज आहे. ड्रीप तुटलेली रे. ड्रीप कापायची, पाणी जाईल पाणी जाईल भाऊ, पाणी जाईल. ड्रीप कापायची आणि तिथे जॉईनर लावायची. ड्रीप फुटलेला आला ड्रीप. हे असे पण कामं काही असू शकतात. आनंद देऊ काम आहे ती. तोंड दाबू नको ना भाऊ मग. मायवाला अरे त्या नळीचं पुढच्या तुझ्या हातातल्या म्हणजे पाणी निघून गेलं. दाबलं का हं. की भस्कन जात. अरे हो असं आहे का? अरे डबल मिनिंग बोल जाऊ नको चाबरे. मला काय म्हणायचं होतं, म्हणजे हे म्हणजे आता पाणी डायरेक्ट निघून गेलं की तू बरोबर पाईप लागायला. हा, बरोबर. आता पण तुला त्याचा एक्सपिरियन्स असेल तर तू काही पण म्हणतो आहे का? हे पाहि नाही तर तिथं त्याला चोळत बा एक एक. असं बी का? अरे तू डबल मिनिंग बोल जाऊ नको बरं. म्हणजे लवकर जात नाही तसं, असं जरा फास्ट काम होत आहे. असं आहे का? हे पाहिजे ही अशी मित्र असली ना जिंदगी सुखात चलत. बस पाहायचंच काम नाही, फक्त दाखवायचं. बघा झाले 4-4 5-5 साऱ्या झाल्या फवारायचे हरभर. इलेक्ट्रिक बसून आले नाही चार्जिंगवरची फवार. बघत बघत फवार राहिली. लय भारी आहे. म्हणजे कसं एकदा बटन टाकलं ताण. ताणच नाही. अरे पोरं मोबाईल बघत बघत फवार राहिली. पहिल्यांदा किती अवघड होतं त्या हातानं हँडलला असं फिसकीत म्हणजे ते खालीवर हँडल मारीत 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 एक हात दोन्ही हात म्हणजे ते माणसाचं पाचच काम नाही. खांद्यावर अशी ते चट्टे पडायचे पहिल्याने, घट्टे पडायचे नाही तर फोडे याची. साहेब तिकडं लय मोठं फाटलं. चला चला चला. आमच्याकडे काय नाही म्हणून आम्ही येऊन काही फायदा नाही. ज्याच्याकडे तलवारी एक दिनी पळावा आहे का नाही. आणि जे शिदुरी असते ती शिदुरीवाल्याने मागून यायचं. म्हणजे तुम्ही दमले की मग भाकरी खा बाबा. ये क्या हो गया? ते व्हिडिओ आहे ना कोणता तरी, चिरलेली दिली न त्या माणसानं किती लंबी चिरलेली पायनं. बरीच चिरलेली आहे. याला तर 2 जॉईनर लागते. नाही रे पुढे वाढायला काय कंपनीवाले गद्दारी करायले सर. नाही होत असं नाही एखाद्याला म्हणा बाय चान्स. ठिबकच्या कंपनीवाले राणावाल्या बरोबर गद्दारी करायले जरा. येतात घेऊन देताना मारावं लागत त्याला. येतात घेऊन भेटात मार. तसं म्हणल्यावर कसं जमन रे. त्याला कंप्लेंट कर. कापायची सिस्टम. त्यांनी काऊन दाबलं असं मी म्हणजे सांगा बरं. त्यांनी दाबलं याच्यामुळं होतं की बाबा मागं पुढं कुठं लिकीज आहे का परत बघावं म्हणून. पुन्हा ताण नाही येत. पुन्हा ताण येत नाही म्हणजे लिकीज असलं तर लगेच कापून घेता येते. कापून घेता येतं. इतकी मही फाटलेली सगळा. बाबा असं फाटत असतं होय. नाही नाही ते मशीन फॉल्ट आहे. असं फाटत असतं होय. मशीन फॉल्ट आहे. कसा मशीन फाल्ट इतका एखादं राहिला असं चिटकायचं खालीवर बसलं असं कमी जास्त जरा. पान आमचं किती जाक पाणी लावताना. गेलंय, नुकसान झाले. आता किती गवत उगत आहे. पुन्हा बाया खुरपू घ्या. हो तेवढं आहे. शेतकऱ्याची लुस्का. त्याच्यामुळे तुला म्हणायचं की प्रत्येक माणसानं त्याचं काम
कट टू कट करायला पाहिजे हं. आणि साफसुथरं करायला पाहिजे. आपण आपलं काम म्हणजे जर तीळ काय म्हणते त्या तिळभर हुकलं गिळभर हुकलं हा राईट तशातलं एक आहे. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. चला दुसरीकडे बघू. आता दुसरं आम्ही कामं थोडंसं बघतो. भेटू परत.